काय होय, तुम्हाला तुमच्या आईची आठवण येते का हो? येते ना ग, खूप येते आईची माझी आठवण. कशी आणि होती हो तुमची आई? खूप छान होती आई माझी. आणि आपण कितीही वय झालं ना तरी आपण आईला कधीच विसरत नाही. कायम ती आपल्या आसपास असल्यासारखं वाटत राहतं. आणि माझी आई तर ना फार प्रचंड देखणी होती आणि खूप रसिक होती. तिला सगळ्या गोष्टी करायला आवडायचं. आणि खरंच आई ही गोष्टच अशी असते ना की आपण मरेपर्यंत त्या व्यक्तीला विसरू शकत नाही. बरोबर ना? बरोबर आहे, बरोबर आहे. आता आईचा विषय निघाला, तुम्हाला एक गोष्ट सांगू का मी? अरे वा, मला आठवण काम आली करत करत सांगा. नक्कीच. छान कचरा बनवून. एक दिवस ना, अकबर बिरबल तर माहितच आहे आपल्याला हो. सगळ्यांना. तर त्याच्या दरबारात ना, अकबराच्या दरबारात एक माणूस येतो 2 गायी घेऊन. एकदम सुंदर असतात त्या गायी, अगदी आणि हुबेहूब दिसणाऱ्या असतात. अगदी दोघींचे कान, चेहरेपट्टी, अगदी तिचं शेपूट अगदी सेम टू सेम. आणि डोळे सुद्धा एकदम पाणीदार दोघींचे, म्हणजे असं वेगळं आहेत असं कोण म्हणणारच नाही. इतक्या सुंदर आणि एकदम हुबेहूब दिसणाऱ्या त्या गायी असतात. अकबर म्हणतो, ह्या गायी तो का आणल्यात, दरबारात का आणल्यात? तो माणूस म्हणतो की ह्या 2 गायी आहेत ना, त्यातली एक आई आहे आणि एक मुलगी आहे. सगळे दरबारी असं आश्चर्य म्हणतात, कसं काय ही मुलगी आणि आई कशा असू शकतात, एवढ्या हुबेहूब दिसणाऱ्या? आणि तो म्हणतो की मग काय करायचं? तो म्हणला की तुमच्या दरबारातला कोणीतरी मला ओळखून दाखवायचं की ह्यातली आई कोणती आणि मुलगी कोणती. सगळे दरबारी अगदी असे प्रश्नच पडतात की कसं ओळखायचं, इतकं तो सेम दिसतात, ह्या काहीच फरक नाहीये या दोघींमध्ये, अगदीच सेम दिसतात. म्हणून सगळे असे विचारात पडतात. अगदी बिरबल सुद्धा. बिरबल पण त्याला कळतच नाही की कसं सांगायचं. तो अगदी असं डोकं खाजवतच घरी जातो. आणि बायको त्याला बघते की अगदी असं हे आनंदी असणारा, उत्साही असणारा बिरबल चिंतेत कसा दिसतोय, असं डोकं खाजवत कसा आलाय घरी. ती म्हणते, काय झालं? तर तो प्रश्न सांगतो की दरबारात एक माणूस आलेला की जो 2 गायी सेम आहेत असं घेऊन आलेला, तर त्यातली ओळखायची कशी, आई आणि मुलगी कशी ओळखायची, हा प्रश्न तो तिला सांगतो. ती बोलते, अरे चा, हे तर अगदी सोपं आहे. ते मला कसं कसं ओळखायचं? उद्या मला तुम्ही दरबारात घेऊन चला. मग दुसऱ्या दिवशी बिरबल तिला घेऊन दरबारात जातो. आणि ती काय करते, दरबारात 2 गायी समोर आणल्या जातात. मग ती दोन्ही गायींना की नाही एका मोठ्या भांड्यामध्ये, दोन्ही गायींना वेगवेगळ्या भांड्यांमध्ये खायला टाकते, पेंड खायला टाकते. एक गायी असते ती एकदम भराभर 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 खायला लागते आणि दुसरी गायी शांतपणे चरत असते. पहिल्या गायीचं एकदम भराभर खायला लागलेली असते, तिचं संपतं, खाऊन संपतं आणि ती दुसऱ्या गायीच्या घमेल्यामध्ये जाऊन तोंड घालते आणि तिचं पण खायला लागते. ती दुसरी गाय शांतपणे तिच्याकडे बघत बसते, अगदी कौतुकाने बघत बसते की खाते ना, छान खाते, पोट भरतंय तिचं, कौतुकाने बघत बसते ती. ती म्हणते, हो गेला फेसला. ही आई आहे जी तिच्याकडे शांतपणे बघतीये. आई ही एकमेव व्यक्ती असते की जिला आपल्या मुलीला आनंदानं, समाधानानं खाताना किंवा समाधानी राहिलेलं बघू शकते किंवा बघावं असं वाटतं आणि त्याग करू शकते ती तिच्या मुलीसाठी वगैरे. अशी आई असते. खरंय खरंय. नाही खरंच ना, मुलीच्या संसारात आनंदी असली ना की आईला खूप आनंद असतो. आणि गाईची गोष्ट मला खूप आवडली, डोळ्यात पाणी आलं माझ्या. आपल्या जिजी पण फार प्रेमळ आहेत ना, तुम्हाला आईची अशी कमतरता नसेल भासत ना? नाही, सासूबाई माझ्या प्रेमळ आहेत ग, पण शेवटी आई ती आईच असते ना, त्यामुळं येते मला आईची आठवण अधून मधून. मी जाऊन येऊ का मग 2 दिवस आईकडे? लब्बाड आहेस, लब्बाड, गंडवलेस आज मला तू. पण ये 4 दिवस जाऊन ये, नक्की ये. आई ती आईच असते, खरंच आई ती आईच असते. जा.